नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे आमच्याकडे वाडीची सत्यनारायणाची पूजा. आता वाडीची सत्यनारायणाची पूजा का करतात तर ग्रामस्थ मंडळी सगळेच आहे ना, थोडंसं गवत वगैरे काढणी असते, शेतीची कामं असतात, ते थोडीशी आटपून नंतर मग एक म्हणतात ना दिवस ठरवला जातो आणि त्या दिवसामध्ये सगळेच ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन श्री सत्यनारायणची पूजाचं नियोजन करतात आणि ती शेवटी फायनली आमच्या आज तुरळ हरेकरवाडीमध्ये सत्यनारायणची पूजा ठरवली गेली आहे. त्याचा ऑलरेडी व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. सो आजच्याच दिवशी आपण तो अपलोड केला आहे आणि आत्ता आपण आहे ना आज आमच्या वाडीच्या पूजेच्या निमित्ताने, सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने खरं तर नमन आहे, खेळे आहेत कोकणातले. सो पारंपरिक नमन देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मी विहा, आई, सोनाली, बाबा तर अगोदरच गेलेत. आम्ही सगळेच आता नमन बघायला जातो. तर तुम्ही देखील आमच्यासोबत राहा आणि नमन देखील एन्जॉय करा आणि विहाची मस्ती पण तुम्ही एन्जॉय करा. चला, विहा बघा तयार झाले. विहा, अरे विहा बाबू वाटते. हाय, चला चल ये पप्पाकडे. जा पप्पाकडे. कन्फ्यूज आहे. चला, रात्रीचं विहाला घेऊन जायचं. चला आता निघूया. चला. हे 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 चला, सोबत काकी पण येते ना. हा, काकी तिकडे काढू का? काकी तिकडे काढू का? तुम्ही आहे, चल लवकर. आईचा आवरत नाहीये. आई तयार व्हायला भरपूर वेळ घेते. चला चला, ही कंटाळत. चला मंडळी, विहाला ना रात्रीच आम्ही नमन बघायला, खेळ बघायला घेऊन जातोय. थंडी तर भरपूर आहे. आई आणि काकी पुढे चालली आहे. काढू का तू? चला मंडळी, चला फायनली पोचलो आहे. टिटीला जय जय कर. तांदूळ 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 जर. चला मंडळी, फायनली आहे ना मी माझ्या मामाच्या घरी पोहोचलो, म्हणजेच आमच्या वाडीच्या गावकऱ्यांकडे पोहोचलोय. आता मामाकडे आल्याच्या नंतर आहे ना, मामाच्या घरी आमच्या ना गर्दी असते. ही देखील आमची मामीच आहे. मामी सलाम. आमचे गणपत मामा आहेत, त्यांच्या मिसेस आहेत. ही आहे आमची मामी. मामी नमन बघायला एकदम तयार झाले मस्तपैकी. आई आणि मामी गप्पा मारतायत. इकडे आमची छायाताई आली आहे. आता माहेर वशने आले की कामाला लागतात इकडे आमच्या इकडे. डायरेक्ट चुलीजवळ कप बीप तयार ठेवला नाही, पाहुण्यांसाठी चाय होते चुलीवर. हा, आता चाय दे दिसेल बघा. मोबाईलचा टॉर्च मारला. आता साखर वगैरे व्यवस्थित टाका. चांगली टाकली, मस्त गोड गोड गेली. बरोबर. आणि इकडे शाहीर कल्पेश हरेकर. तू कधी आलास? कधी आलास बघा, विचारपूस डायरेक्ट. नमान विमान असले की मुंबईवरून असे येतात, चाकरमानी मंडळी येतात. आमच्या हरेकरांचे भाई हरेकरांच्या नसनसत ने नमन आहे. नमन आणि नाच आहे. होय ना, राहत नाही मुंबईला, डायरेक्ट गावात. ते बा आमचे बुवा आले. बुवा नका, बुवा. शाहीर रवींद्र हरेकरची कुठे निघाले? चोपडी घेऊन निघाला ना. आता मी चोपडी घेऊन चाललेलो. दणक्यात झालं पाहिजे एकदम दणक्यात होणार. हा, चला चला, मी आता मेकअप करते, तिकडे येतो थोड्याच वेळा. मंडळी, नमनात आहे ना थोडीशी गंमत जम्मत एक्सपिरियन्स करायची असेल ना तर पडद्याच्या मागे यावं लागतं. पडद्याच्या मागे आलोय. इकडे बघा, रावण तयार करताय तिकडे. इकडे रावणाची पाठी आहे, रावण देखील तयार होत. इकडे सगळे मृदुंग वगैरे सगळं कसं काय वाद्य आहे, मृदुंग वगैरे सेट केले जाते, सगळे इन्स्ट्रुमेंट जे आहेत म्युझिकचे. आणि आमचे गायक आहेत ना, अण्णा. अण्णा बरोबर आहे ना सगळं? एकदम ओके आहे. ओके आहे. चला, हे बॅकस्टेजला अशी तयारी आहे. अजून आमचे काही कलाकार मंडळी तयार होतील तर ते आता थोड्याच वेळात प्रस्थान करतील आणि मग थोड्याच वेळात नमनाला सुरुवात होईल. सो नमन तुम्ही एन्जॉय करा. हा व्लॉग आपला उद्या सकाळपर्यंत कंटिन्यू राहील. ह्या जाम मस्ती करते, तर पब्लिकमध्ये इकडे तिकडे जाते येते, ती देखील नमन एन्जॉय करणार आहे. गावाकडे असे कार्यक्रम असले ना तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. सो तुम्ही देखील नमनाला मिस करत असाल आणि अशा आता यात्रा उत्सवा दरम्यान आहे ना वेगवेगळे कार्यक्रम देखील होतात. सो तिथे देखील नमन असतात किंवा कार्यक्रम असतात. सो ते मिस करत असेल तर आवाज वर कमेंट करून सांगा. रंग भरू दे रंगभूमीला.
आलो देवा. देवांच्या तरी प्रणाम असो. देवा जे काही ती गोकुळात बोलावण्याचे कारण आणि ते कोणते